आपण ठाण्याच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेमध्ये आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे चित्ररथ या ठिकाणी आहेत। पण असे देखील काही लोक आहेत जे सोलो म्हणजे एकट्यानेच या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत एक संदेश देण्यासाठी। आता माझ्याबरोबर जर आपण पाहिलं मागे तर ही तरुणी आहे, नेमका ती या विषयात का आहे आणि घोड्यावर काय आहे ते आपण विचारणार आहोत, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तू असं एवढं छान सुंदर बनून या शोभायात्रेत सहभागी झाली, एकटी आहेस कोणाबरोबर काय? एकटी आली आहे आणि माझी नणंद आहे तिने आणि माझ्या आईने स्पेशली खूप एनकरेज केलं। ती सुद्धा आज सकाळी माझ्याबरोबर 4 वाजता उठली आहे, मी कशी दिसते, काय कसं असलं पाहिजे। सो माझ्या आईने खूप जास्त एनकरेज केलं मला। पण एक कळलं नाही, घोड्यावर बसून का? घोड्यावर बसून म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं ट्रान्सपोर्ट कुठून चालू झालं आणि आम्ही ट्रान्सपोर्टर आहोत, आमचं फॅमिली बिझनेस ट्रान्सपोर्ट आहे, तर हे आमचं फर्स्ट ट्रान्सपोर्ट आहे, आपलं महाराष्ट्राचं पहिलं ट्रान्सपोर्ट आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलंय। सो ह्याच्यापेक्षा जास्त जपणारा ट्रान्सपोर्ट कुठलंच नसणार आहे। हे करून म्हणजे वर्किंग वुमन आहेस का आणि कशा, आणि ते करून आज इथे कशा प्रकारे? हो, मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि फॅमिली बिझनेस पण सांभाळते, फॅमिलीला सपोर्ट करते। सो ते सगळं करून इकडे आली आहे आणि मजा येते, पहिलंच वर्ष आहे। बरं, हे काय एक संदेश द्यायचा प्रयत्न आहे का? कारण की आता मॉडर्न मुली आहेत, मॉडर्न कपडे किंवा मॉडर्न वेशभूषा असते, मॉडर्न सगळं असतं, तू मात्र पारंपरिक वेशामध्ये आहे। पारंपरिक जपणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं। आपण मॉडर्न रोजच घालतो आपल्या दैनंदिन जीवनात, जे आपल्याला आपलं दैनंदिन जीवन आहे तर मॉडर्न आपण कपडे घालतोच, पण पारंपरिक कुठेतरी मागे पडू नये आणि ते पुढे लोकांना सतत पुढच्या पिढीला माहिती होत राहिलं पाहिजे, म्हणून माझा उद्देश आहे की नाही पारंपरिक। किती वेळ लागला हे सगळं नटायला? 2 तास 2 तास तयारी करून या ठिकाणी आपण पाहताय की ही तरुणी इथे सहभागी झालेली आहे या संपूर्ण ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये। आणि याचं कारणच ते मुळात आहे की आपली संस्कृती सांगण्यासाठी त्यांनी ही वेशभूषा केलेली आहे, ती वेशभूषा करून या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।